Hello everyone, I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to study solution of simultaneous equations by matrix inversion method. This is our next topic in our second chapter, matrices. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड ही कन्सेप्ट काय आहे ते आपण समजून घेऊया. समजा फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला एक सामायिक समीकरणे दिले असतील अशा प्रकारे a11x प्लस a12y प्लस a13z इज इक्वल टू b1. दुसरा इक्वेशन असेल a21x प्लस a22y प्लस a23z इज इक्वल टू b2 आणि तिसरं इक्वेशन असेल a31x प्लस a32y प्लस a33z इज इक्वल टू b3. समजा असे आपल्याला इक्वेशन्स दिले असतील आणि यावरून आपल्याला एक्स वाय झेड यांचे व्हॅल्यूज काढायचे असतील. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने ते कसं काढायचं ते आपण बघूया. तर आता या इक्वेशन्सना आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कशा प्रकारे लिहू शकतो, तर we can write these equations in the matrix form as ax equal to b. या तीन इक्वेशनना आपण मॅट्रिक्सच्या रूपामध्ये लिहू शकतो. कोणत्या, तर ax equal to b या समीकरणाच्या फॉर्ममध्ये. व्हेअर आता ह्या ax equal to b मध्ये a हा एक मॅट्रिक्स असेल, कॅपिटल x हा एक मॅट्रिक्स असेल आणि कॅपिटल b हा एक मॅट्रिक्स असेल. तर हे तीन मॅट्रिक्स काय असतील, तर a जो काही मॅट्रिक्स असणार आहे तो कोइफिशियंट मॅट्रिक्स असेल. विद्यार्थी मित्रांनो, कोइफिशियंट म्हणजे एक्स वाय झेडचे जे काही सहगुणक असतील, एक्स वाय झेडच्या बाजूला जे नंबर्स असतील त्यांना आपण कोइफिशियंट म्हणतो. तर ए हा जो काही मॅट्रिक्स असणार आहे तो कोइफिशियंट मॅट्रिक्स असणार आहे. कसा असेल तो, तर या पद्धतीने, म्हणजेच एक्सच्या बाजूचे कोइफिशियंट्स a11 a21 a31 ते सगळे फर्स्ट कॉलममध्ये असतील. त्यानंतर वायचे कोइफिशियंट्स a12 a22 आणि a32 हे कोइफिशियंट्स सेकंड कॉलममध्ये असतील. आणि त्यानंतर असतील झेडचे कोइफिशियंट्स जे की a13 a23 आणि a33. तर हे सर्व एलिमेंट्स असतील थर्ड कॉलममध्ये. तर अशा प्रकारे कॅपिटल ए हा मॅट्रिक्स असेल, म्हणजेच आपल्याला दिलेल्या इक्वेशनवरून ए लिहिता येईल. त्यानंतर एक्स हा मॅट्रिक्स असणार आहे मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. अननोन्स म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत, म्हणजेच एक्स वाय झेड व्हेरिएबल्स असतील. ज्या व्हेरिएबलमध्ये इक्वेशन्स दिलेले आहेत ते व्हेरिएबल्स म्हणजेच मॅट्रिक्स ऑफ अननोन्स कॅपिटल एक्स हा मॅट्रिक्स असेल. इज इक्वल टू, आता कॅपिटल बी हा मॅट्रिक्स काय असणार आहे, तर मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट्स म्हणजे जे इक्वेशनच्या आर एच एसला आहेत b1 b2 b3 हे म्हणजेच कॉन्स्टंट्स. म्हणजेच कॅपिटल बी हा काय असेल, तर मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. तर इथे बघू शकता ॲज ax इज इक्वल टू बी, म्हणजे ax इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला मिळेल विच इम्प्लाइज x इज इक्वल टू a इन्व्हर्स इंटू बी. म्हणजे एक्स कॅपिटल एक्स म्हणजेच एक्स वाय झेडच्या किमती आपण या फॉर्म्युलानुसार काढू शकतो, a इन्व्हर्स इंटू बी. तर धिस गिव्ज सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन्स. अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व करून आपण सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. तर आता असे एक्झाम्पल्स मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने कसे सॉल्व करायचे ते एक्झाम्पल्स आपण पाहूया. त्या अगोदर एक्झाम्पल्स पाहण्याआधी आपण स्टेप्स बघतोय. स्टेप्स टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे त्यासाठीचे स्टेप्स पाहूयात. अगदी सिंपल मेथड आहे आणि खूप इम्पॉर्टंट अशी ही मेथड आहे. तर फर्स्ट स्टेप आहे राईट द गिवन इक्वेशन्स इन द मॅट्रिक्स फॉर्म ax इज इक्वल टू b. दिलेले इक्वेशन आपल्याला तीन मॅट्रिक्स म्हणजे ax इक्वल टू b या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. मॅट्रिक्स ए काय असेल, मॅट्रिक्स एक्स काय असेल आणि मॅट्रिक्स बी काय असेल ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेप, कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. ऑब्झर्व दॅट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, दुसरी स्टेप जी आहे त्यामध्ये आपल्याला डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू काढायची आहे आणि ते नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे हे
चेक करायचं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट कोफॅक्टर्स ऑफ ईच एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स ए अँड राईट इन मॅट्रिक्स फॉर्म. कोफॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर लिहायचं आहे तिसऱ्या स्टेपमध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 4, फाइंड ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए. चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 5, कॅल्क्युलेट ए इनवर्स बाय यूजिंग फॉर्म्युला ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर ए इनवर्सचा फॉर्म्युला वापरून आपल्याला ए इनवर्स काढायचा आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल की स्टेप नंबर 2 ते स्टेप नंबर 5 पर्यंत हे आपण ऑलरेडी हे स्टेप्स बघितलं आहोत. कुठे पाहिले तर ए इनवर्स काढत असताना या स्टेप्स आपण बघितलेल्या आहेत. बरोबर आहे तुमचं. तर ए इनवर्स जोपर्यंत आपण वरचे स्टेप्स फॉलो करतोय म्हणजे ए इनवर्स काढण्यासाठी जे काही स्टेप्स करणार आहोत त्या सगळे स्टेप्स इथे करायचे आहेत. इथं वेगळी अशी स्टेप काय आहे तर पहिली स्टेप वेगळी आहे आणि 6वी स्टेप वेगळी असणार आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला Ax इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आपल्याला मॅट्रिक्स लिहून घ्यावे लागतील आणि शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट एक्स बाय यूजिंग फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. म्हणजेच एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी या फॉर्म्युलाचा उपयोग करून कॅपिटल एक्स म्हणजेच इक्वेशनमध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सचे व्हॅल्यूज आपल्याला ए इनवर्स इंटू बी हा फॉर्म्युला वापरून काढायचा आहेत. तर स्टेप नंबर 2 ते स्टेप नंबर 5 पर्यंत ए इनवर्सचीच मेथड इथे दिलेली आहे. इथे स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप आणि लास्ट स्टेप एवढाच यामध्ये फरक आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल्स खूप काही अवघड असे नाही आहेत, इझिली सॉल्व्ह होतील. चला मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आता इथे 3 इक्वेशन्स दिले आहेत. पहिलं इक्वेशन आहे x + 3y + 3z इज इक्वल टू 12. दुसरा आहे x + 4y + 4z इज इक्वल टू 15. आणि तिसरं इक्वेशन आहे x + 3y + 4z इज इक्वल टू 13. तर हे इक्वेशन्स आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने सॉल्व करून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर व्यवस्थितपणे बघा, स्टेप्स फॉलो करा कशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर सोल्युशन, पहिल्यांदा आपल्याला गिवन इक्वेशन्स जे काही दिले आहेत ते आपण लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन आपण लिहून घेतलं आहे, त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन. सो दीज आर द गिवन इक्वेशन्स. नाव स्टेप नंबर 1. स्टेप 1मध्ये काय करायचं आपल्याला, दिलेले इक्वेशन हे आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये. सो राईट गिवन इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म Ax इज इक्वल टू बी. तर पहिल्यांदा ए हा लिहायचा मॅट्रिक्स. ए काय आहे तर कोइफिशियंट मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजेच एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स आपल्याला लिहायचे आहेत, सहगुणक लिहायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता एक्सचा कोइफिशियंट इथे काहीच नाही आहे. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट हा काय असणार आहे, 1 असणार आहे. त्यामुळे फर्स्ट कॉलममध्ये काय येतील, 1 1 1. त्यानंतर वायचा कोइफिशियंट्स इथे आहे 3 4 3. सेकंड कॉलममध्ये हे एलिमेंट्स येतील. त्यानंतर झेडचे कोइफिशियंट्स 3 4 4. तर हे एलिमेंट्स थर्ड कॉलममध्ये येतील. तर ए हा मॅट्रिक्स आपण लिहून घेतला आहे. ए नंतर इंटू एक्स आहे, कॅपिटल एक्स. तर आता कॅपिटल एक्स म्हणजे मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. तर इथे इक्वेशन सगळे कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहेत, कोणत्या चलांमध्ये हे इक्वेशन आहेत तर एक्स वाय आणि झेड ते व्हेरिएबल्स म्हणजे आपला हा मॅट्रिक्स कॅपिटल एक्स असणार आहे. इज इक्वल टू, आता कॅपिटल बी हा मॅट्रिक्स लिहायचा आहे. तर कॅपिटल बी म्हणजेच काय आहे, मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. तर इथे आपले कॉन्स्टंट्स आहेत 12 15 अँड 13. तर हे कॉन्स्टंट्स आपले इथे RHSला येतील. तर अशा प्रकारे आपण Ax इक्वल टू बी या फॉर्ममध्ये दिलेले इक्वेशन्स लिहून घेतलेत. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिहित असताना हे खाली जे मी लिहिले ए इज कोइफिशियंट मॅट्रिक्स, एक्स इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ अननोन्स अँड बी इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स, हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिलं आहे की ए म्हणजे काय आहे, बी म्हणजे काय आहे आणि एक्स म्हणजे काय आहे. तर आता आपण हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दिलेले इक्वेशन्स लिहून घेतलेत. त्यानंतर स्टेप 2 काय असणार आहे, लेट अस कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए.
तर पहिल्यांदा मॅट्रिक्समधले एलिमेंट्स आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथं मी हे मॅट्रिक्समधले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतलेत. त्यानंतर आता हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. तर पहिल्यांदा इथे काय येईल, फर्स्ट एलिमेंट आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर -3 आणि पुढे +3 इंटू डिटर्मिनंट ऑफ. अशा प्रकारे हे डिटर्मिनंट एक्सपान्शन आता आपल्याला येतं आहे मित्रांनो. तर हे एक्सपान्शन करून घ्यायचं आहे. सिम्प्लिफाय करा. 1 इंटू फर्स्ट जो 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला मिळेल 16 - 12. त्यानंतर -3 इंटू 4 - 4 प्लस 3 इंटू 3 - 4. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळेल डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1. आता हा 1 ही व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉन झिरो आली आहे, म्हणजेच ए इन्व्हर्स हे एक्झिस्ट होईल. स्टेप 2 आपण पूर्ण केली आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3, इथे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. नाव वी हॅव टू फाइंड कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. कोफॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे हे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. ॲडजॉईंट काढत असताना देखील पाहिलं आहे आणि इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना देखील पाहिलं आहे की कोफॅक्टर्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचे आहेत. तर इथे हा मॅट्रिक्स मी लिहून घेतला आहे रेफरन्ससाठी, म्हणजे यावरून आपल्याला पटकन जो दिलेला मॅट्रिक्स आहे तोच घेतला आहे, ए हा मॅट्रिक्स. तर C11 काढायचा आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करा, हा डिटर्मिनंट मिळेल. त्यानंतर C12 फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स लिहा, तुम्हाला हा डिटर्मिनंट मिळेल. सिमिलरली C13 फर्स्ट रो थर्ड कॉलम एलिमिनेट करा, हा डिटर्मिनंट मिळेल 1 4 1 3. त्यानंतर C21 सेकंड रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करा, तुम्हाला हा डिटर्मिनंट मिळेल 3 3 3 4. सिमिलरली एलिमिनेट second row second column, will get this determinant. Then C23 second row third column will get the elements 1 3 1 3. Now C31 means third row first column eliminate करायचा आहे, तर आपल्याला मिळेल 3 3 4 4 हा डिटर्मिनंट. त्यानंतर C32 थर्ड रो सेकंड कॉलम. इथे तुम्ही बघू शकता, मी इथे तुम्हाला व्हिज्युअलाइज होत असेल, तुम्हाला मॅट्रिक्समध्ये दाखवते कोणता रो कोणता कॉलम डिलीट करायचा आहे. त्यानंतर C33 थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करा, आपल्याला मिळेल 1 3 1 4. तर हे जे काही आपण आता मायनर्स लिहून घेतलेत आणि इथे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे या मायनर्सच्या समोर आपल्याला साईन द्यावे लागतील. साईन प्लस आणि मायनस साईनने मल्टिप्लाय करावे लागेल. तर इथे आपण लक्षात ठेवण्यासाठी अल्टरनेट प्लस मायनस साईन देतो आहे. तर या प्रकारे इथे मी सर्व 2/2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटच्या बाजूला साईन्स लिहून घेतले आहेत. आता हे सिम्प्लिफाय करूया. C11 बघा काय येतो आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर C11 इज इक्वल टू 4, C12 इज इक्वल टू 0, C13 इज इक्वल टू -1. ब्रॅकेटच्या बाहेरचे साईन्स ॲज इट इज ठेवायचे आहेत आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यानंतर C21 इज इक्वल टू इथे काय मिळेल -3, C22 इज इक्वल टू 1 मिळेल. त्यानंतर C23 इज इक्वल टू 0 मिळेल. देन C31 इज इक्वल टू अगेन इट इज 0, C32 इज इक्वल टू -1, -4 - 3 इज 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा एक मायनस तो -1. C33 इज इक्वल टू आपल्याला इथे मिळेल 1. तर हे आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत. आता हे कोफॅक्टर्स मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो आहे. तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ह्या C11 C12 C13च्या व्हॅल्यूज आपल्याला इथे पुटअप करायच्या आहेत. सो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू इथे हे मॅट्रिक्स दिसते. इथे मॅट्रिक्सचं हे राईट हँड साईडचा ब्रॅकेट आपल्याला दिसत नसेल, तो इथे आपण काढून घेऊया.
ओके, त्यानंतर स्टेप नंबर 4, इथे आपल्याला ॲडजॉईंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तर आपल्याला मिळेल ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू 4 - 3 0 0 1 -1 -1 0 1. हा बघू शकता इथे फर्स्ट रो 4 0 -1चा इथे फर्स्ट कॉलममध्ये दिसतोय. सेकंड रो -3 1 0 हा इथे सेकंड कॉलममध्ये दिसतोय. थर्ड रो 0 -1 1 हा इथे थर्ड कॉलममध्ये दिसतोय. तर अशा प्रकारे आपण ट्रान्सपोज घेऊन ॲडजॉईंट मिळवलेला आहे. त्यानंतर स्टेप नंबर 5 असणार आहे ए इन्व्हर्स काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ए इन्व्हर्सचा, तो लिहून घेऊया. ए इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. तर हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. तर आपल्या इथे डिटर्मिनंट काय आलेला आहे, व्हॅल्यू डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आली ती 1 आलेली आहे. त्यामुळे 1/1 इंटू ॲडजॉईंट ऑफ ए, जो काही ॲडजॉईंट मॅट्रिक्स आला आहे तो इथे लिहिलेला आहे. आता मॅट्रिक्सच्या बाहेर 1 आहे, म्हणजे मॅट्रिक्समधल्या प्रत्येक एलिमेंटला आपल्याला 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. एखाद्या कुठल्याही नंबरला 1ने जर मल्टिप्लाय केलो तर त्या नंबरवर काहीच फरक पडत नाही, तो नंबर आहे तसाच राहतो. त्यामुळे इथे ए इन्व्हर्स काय असणार आहे, तुमचा ॲडजॉईंट जो काही मॅट्रिक्स आहे तोच तुमचा ए इन्व्हर्स इथे असेल या एक्झाम्पलमध्ये. आता त्यानंतर आपल्याला स्टेप नंबर 6 एक नवीन जी स्टेप्स आहे ती सॉल्व करायची आहे. तर स्टेप नंबर 6मध्ये आपण काय करणार आहोत, एक्स कॅल्क्युलेट करणार आहोत, कॅपिटल एक्स, बाय युजिंग फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. ए इन्व्हर्स आत्ताच आपण काढून घेतलेला आहे आणि कॅपिटल बी काय आहे हे आपण पहिल्या स्टेपमध्येच काढलेलं आहे. तर कॅपिटल एक्स म्हणजे देखील काय आहे हे आपण फर्स्ट स्टेपमध्ये लिहिलो आहे, म्हणजेच स्मॉल एक्स वाय झेड म्हणजेच कॅपिटल एक्स हा मॅट्रिक्स असणार आहे. सो स्मॉल एक्स वाय झेड म्हणजेच हा मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, कॅपिटल एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स हा मॅट्रिक्स जो आत्ता आपण स्टेप नंबर 5मध्ये काढला आहे तोच मॅट्रिक्स मी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर कॅपिटल बी हा मॅट्रिक्स लिहायचा आहे, ठेवायचा आहे. तर कॅपिटल बी काय आहे, कॉन्स्टंट जे काही मॅट्रिक्समधले एलिमेंट्स आहेत, इक्वेशनमधले कॉन्स्टंट्स ते इथे आपण लिहिलेत. आता आपल्याला मॅट्रिक्स एक्स वाय झेड सॉल्व करायचं आहे, म्हणजे इथे दोन मॅट्रायसेसची मल्टिप्लिकेशन करावी लागेल. तर पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे कसं करायचं आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कन्सिडर करायचा आहे. इथे एकच कॉलम आहे दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये, त्यामुळे आपल्याला जो काही मॅट्रिक्स मिळणार आहे तो एकच कॉलम मॅट्रिक्स मिळेल. तर इथे मल्टिप्लाय करा. पहिल्या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन 4 × 12 इज 48 प्लस नेक्स्ट टू एलिमेंट्स 3 × 15 -3 × 15 इज -45 प्लस 0 × 13 इज 0. फर्स्ट रो आपण सॉल्व केला. आता कॉलम ॲज इट इज असेल तोच आणि सेकंड रो घेतो आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो पहिले दोन एलिमेंट्स 0 × 12 इज 0, देन प्लस पुढचे दोन एलिमेंट्स 1 × 15 इज 15 प्लस नेक्स्ट टू एलिमेंट्स -1 × 13 इज -13. सेकंड रोमधील देखील आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे. पुन्हा कॉलम तोच आहे. आता आपण थर्ड रो कन्सिडर करतो आहे. तर फर्स्ट टू एलिमेंट्स -1 × 12 इज -12 प्लस 0 × 15 इज 0 प्लस 1 × 13 इज 13. सो इथे आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे. आता ह्या मॅट्रिक्समध्ये जे काही 3 रोज आले ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. तर आपल्याला मिळेल एक्स वाय झेड इज इक्वल टू 3 to 1. 48मधून 45 गेल्यावर 3 मिळेल, 15तून 13 गेल्यावर 2 मिळेल, 13तून 12 गेल्यानंतर 1 मिळेल. सो आपल्याला इथे एक्स वाय झेड कॅपिटल एक्स हा मॅट्रिक्स इथे मिळालेला आहे. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी गेट x = 3, y = 2 अँड z = 1. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत इथं असं दिसतंय आणि दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतील, जेव्हा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे इक्वल असतील तर. म्हणून इथे आपल्याला x = 3, y = 2 आणि z = 1. अशा प्रकारे आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने आपण XYZच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यात अवघड असं काहीच नाही आहे.
जे आपण ए इन्व्हर्सपर्यंत फाइंड आउट केले स्टेप्स तेच इथे करायचे आहेत. फक्त शेवटच्या स्टेपमध्ये एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी, ए इन्व्हर्स जो काही मॅट्रिक्स आलेला असेल तो मॅट्रिक्स लिहायचा आहे आणि बी जो काही मॅट्रिक्स असेल तो लिहून फक्त त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. तर दुसरा आणखीन एक एक्झाम्पल बघतोय. इथे देखील आपल्याला 3 इक्वेशन्स दिले आहेत. तर सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स लिहूयात. हे आपण इक्वेशन्स लिहून घेतलेत. आता तुम्हाला माहिती आहे फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर जे काही इक्वेशन्स आहेत ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत, ए एक्स इक्वल टू बी या फॉर्ममध्ये. तर इथे आपल्याला माहिती आहे ए हा मॅट्रिक्स कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे. एक्सचे कोइफिशियंट्स इथे देखील सगळे 1च आहेत कारण एक्सच्या बाजूला कोणतीही संख्या नाही आहे. वायचे कोइफिशियंट्स 1, 2, 4 आणि झेडचे कोइफिशियंट्स 1, 3, 9. त्यानंतर कॅपिटल एक्स मॅट्रिक्स ऑफ अननोन्स. इथे सगळे अननोन्स पण जे आहेत ते एक्स वाय झेडच आहेत. एक्स वाय झेडच्या ऐवजी तुम्हाला इथे V1, V2, V3 विचारू शकतील किंवा I1, I2, I3 विचारू शकतील, PQR विचारू शकतील, व्हेरिएबल काही असू शकतील स्मॉल लेटर्समधले. इथे एक्स वाय झेड आहेत, आपण एक्स वाय झेड लिहितो आहे. त्यानंतर कॅपिटल बी मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स, म्हणजे इथे कॉन्स्टंट काय आहेत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 3, 4 आणि 6. हे आपण ए एक्स इक्वल टू बीमध्ये लिहून घेतलेत. आता सेकंड स्टेपमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत डिटर्मिनंट ऑफ ए. चला तर मग मॅट्रिक्समधले एलिमेंट्स डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहूयात आणि हा डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. तर आता आपल्याला एक्सपान्शन डिटर्मिनंटचा जो काही आहे तो 100% येत असणार आहे, त्यामुळे इथे मला एक्सप्लेनेशनची गरज आहे असं वाटत नाही. सो सिम्प्लिफाय करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळेल, येते 6 - 6 + 2 म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. नॉन झिरो आला की ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतो हे आपण नक्की सांगणारच आहोत. आता स्टेप 3मध्ये कोफॅक्टर्स काढायचे आहेत. बरोबर आहे ना मित्रांनो, अगदी आपण स्टेप वाईज चाललो आहे. तर कोफॅक्टर्स काढण्यासाठी इथे मॅट्रिक्स मी घेतला आहे. तुम्ही पुन्हा एकदा मॅट्रिक्स लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तुम्ही सॉल्व करत असताना पहिल्यांदा फर्स्ट स्टेपमध्ये एकदा मॅट्रिक्स लिहिलं तरी चालेल. इथे मला स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा हा मॅट्रिक्स इथे लिहून घेतलेला आहे. तर C11 आपल्याला हा मायनर मिळेल, C12, C13 अशा प्रकारे आपल्याला सगळेच मायनर्स इथे लिहून घ्यायचे आहेत. मी इथे लिहून घेतलेत. C21, C22, C23, C31, C32 आणि C33. आता इथे कोफॅक्टर्स काढण्यासाठी आपल्याला साईनने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. प्लस मायनस हे अल्टरनेट साईनने. तर मल्टिप्लाय करून घ्या. पहिल्या मायनरला प्लस, नंतर मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस, मायनस, प्लस. प्लसपासून स्टार्टिंग करायचं आहे आणि पुन्हा प्लसपर्यंत जायचं आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचे आहेत आणि आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर C11 आपल्याला मिळेल 6, C12 मिळेल -6, C13 काय मिळेल 2. हे झाले फर्स्ट रोमधले एलिमेंट्स. त्यानंतर C21 9 - 4 इज 5 आणि तो मायनस. C21 इज -5. C22 इज 8. 9 - 1 इज 8. C23 इज -3 कारण 4 - 1 इज 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस. देन C31 इज इक्वल टू 1. C32 इज इक्वल टू -2 अँड C33 इज इक्वल टू 1. तर हे आपण कोफॅक्टर्स फाइंड आउट केलेत. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे कोफॅक्टर्स असे न काढता एक सोपी पद्धत ह्याच एक्झाम्पल म्हणजे सेकंड जो काही एक्झाम्पल आहे तोच दुसऱ्या पद्धतीने देखील मी सॉल्व करून दाखवणार आहे. त्यामुळे स्टेप नंबर 3 हे एवढी मोठी कॅल्क्युलेशनची जी तुमची मेथड आहे ती थोडीशी मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर आता स्टेप 3मध्ये आपण कोफॅक्टर्स काढून घेतलेत. आता हा मॅट्रिक्समध्ये लिहूयात. कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असेल, तर इथे यांची व्हॅल्यूज ठेवा. आपल्याला मिळेल मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स.
एकदा का मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स मिळाला की आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ॲडजॉईंट मिळेल. सो ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू काय करायचं, इथे ट्रान्सपोज घ्यायचा आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये लिहायचं आहे, सेकंड रो सेकंड कॉलममध्ये लिहायचं आहे, थर्ड रो थर्ड कॉलममध्ये लिहायचं आहे. सो आपण इथे ॲडजॉईंट ऑफ ए मिळवलेला आहे. देन स्टेप नंबर 5, ॲडजॉईंट मिळाल्या आपण काय करतो, इन्व्हर्स काढतो. सो ए इन्व्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घ्या, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. सो ए इन्व्हर्स इज इक्वल टू, इथे आपल्या डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू 2 आलेली आहे, त्यामुळे इथे 1/2 आलेला आहे, इंटू जो काही वरचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे तोच इथे ॲज इट इज लिहिला आहे. आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये मॅट्रिक्सच्या बाहेर ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/1 होता, म्हणजे तिथे 1 असल्यामुळे मॅट्रिक्सवर काही परिणाम झालेला नाही. पण इथे मॅट्रिक्सच्या बाहेर 1/2 आहे, त्यामुळे आपल्याला पुढे हा 1/2 ॲज इट इज घ्यावा लागणार आहे. कसे ते बघा स्टेप नंबर 6मध्ये. कॅल्क्युलेट एक्स बाय यूजिंग फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आपल्याला कॅपिटल एक्स काढायचा आहे, म्हणजेच XYZच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. त्यासाठी फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इंटू बी. आता ए इन्व्हर्स आपण मागच्या स्टेपमध्ये काढलं आहे, स्टेप नंबर 5मध्ये. तर तिथे काय होतं, 1/2 इंटू होता, त्यामुळे तो 1/2 इथे ॲज इट इज घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूचा जो मॅट्रिक्स आहे तो पण घ्यायचा आहे. इंटू कॅपिटल बी. कॅपिटल बी हा मॅट्रिक्स लिहायचा आहे, म्हणजेच मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. इक्वेशनच्या उजव्या साईडला जे नंबर्स होते ते आपण कॉलम मॅट्रिक्समध्ये लिहून घेतलेत, 3, 4, 6. फर्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिलेलं आहे बी काय आहे ते, त्यामुळे तुम्ही तिथे पण बघू शकता की आपला बी हा मॅट्रिक्स काय आहे, जर तुम्हाला नाही समजलं तर. ओके, तर आता 1/2 ॲज इट इज ठेवायचं आहे आणि या दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. चला तर मग मल्टिप्लाय करूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये, इथे कॉलम एकच आहे त्यामुळे आपण फक्त रो चेंज करत जाणार आहोत. 6 इंटू 3 इज 18 प्लस -5 इंटू 4 इज -20 प्लस 1 इंटू 6 इज 6. ओके, हा झाला फर्स्ट रो. त्यानंतर सेकंड रो मल्टिप्लाय करा. -6 इंटू 3 इज -18 प्लस 8 इंटू 4 इज 8 4 32 प्लस -2 इंटू 6 इज -12. हे आपण सेकंड रो मल्टिप्लाय करून घेतले. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम, 2 3 6 प्लस -3 इंटू 4 इज -12 प्लस 1 इंटू 6 इज 6. इथे आपण दोन मॅट्रिसेसचे मल्टिप्लिकेशन करून घेतले. आता सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करत असताना सो इथे मॅट्रिक्स XYZ इज इक्वल टू, मॅट्रिक्सच्या बाहेर जो 1/2 आहे तो मी पुन्हा तसाच ठेवते ॲज इट इज. मॅट्रिक्स सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे मिळेल आपल्याला 4 2 0. 18 -20 मीन्स -2 आणि -2 प्लस 6 म्हणजे 4. अशा प्रकारे दुसऱ्यामध्ये 2 मिळेल आणि थर्ड रोमध्ये 0 मिळेल. आता एखाद्या मॅट्रिक्सच्या बाहेर एखादा स्केलर असेल तर आपण काय करतो, त्या स्केलरला मॅट्रिक्समध्ये असलेल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतो स्केलरने, बरोबर. इथे 1/2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं आहे. कोणाला, म्हणजेच 4ला 2ला आणि 0ला. 1/2 ने मल्टिप्लाय करणे याचाच अर्थ 2 ने डिवाइड करणे. 1/2 या संख्येने गुणायचं आहे 4 to 0ला, म्हणजेच 2 ने भागायचं आहे. तर काय मिळेल आपल्याला, XYZ इज इक्वल टू 2 1 0. 4ला 2 ने भाग घातला तर 2 येईल, 2ला 2 ने भाग घातला तर 1 येईल आणि 0ला 2 ने भाग घातला तर 0च येईल. सो अशा प्रकारे कॅपिटल X म्हणजेच XYZच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्यात. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस वी गेट X इक्वल टू 2, Y इक्वल टू 1 अँड Z इज इक्वल टू 0. तर अगदी सिम्पल मेथडने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप की तुम्हाला कळालं असेल व्यवस्थितपणे. आता जो काही आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे तोच एक्झाम्पल मी पुन्हा एकदा सॉल्व करते वेगळ्या मेथडने. बघा मेथड कुठे थोडीशी वेगळी वाटते. माझ्या मते इथे पहिली स्टेप दुसरी स्टेप सेम असणार आहे, फक्त तिसऱ्या स्टेपमध्ये थोडासा फरक आहे, तो इथे आपण बघूया.
पुन्हा एकदा तोच एक्झाम्पल मी इथे घेतलं आहे सेकंड. आत्ता जो काही एक्झाम्पल आपण फाइंड आउट केलं आहे तोच दुसरा एक्झाम्पल. पहिल्यांदा दिलेले इक्वेशन्स लिहा. स्टेप नंबर 1मध्ये आपण काय करतो, ax इक्वल टू बीच्या फॉर्ममध्ये लिहितो, बरोबर. पण इथे मी तसं न करता काय लिहिते, लेट ए इज इक्वल टू, पहिल्यांदा ए हा मॅट्रिक्स मी इथे दाखवला आहे. ए काय आहे तर XYZचे कोइफिशियंट जे असतील ते मी इथं लिहून घेतलं आहे. त्यानंतर एक्स काय असणार आहे, व्हॅरिएबल्स असणार आहे, कॅपिटल एक्स, XYZ. तुम्हाला XYZच्या ऐवजी ABC देऊ शकतात, PQR देऊ शकतात, व्हेरिएबल काही असू शकतील. ओके. त्यानंतर कॅपिटल B इज इक्वल टू कॉन्स्टंट्स आहेत, म्हणजे इक्वल टू साईनच्या RHSला असणारे नंबर्स 3, 4 आणि 6. इथे मी AX इक्वल टू B या फॉर्ममध्ये न लिहिता A काय आहे, X काय आहे आणि B काय आहे ते असे वेगवेगळे लिहिले. हा झाला स्टेप 1. स्टेप 2 सेम आहे. डिटर्मिनंट ऑफ एज काढायचा आहे, त्यामध्ये काही बदल नाही आहे. तर मी स्टेप 2 तुम्हाला इथे दाखवलं आहे, पुढे जाते. स्टेप 3. आता आपण स्टेप 3मध्ये काय करत होतो, को फॅक्टर्स काढत होतो. आता ते को फॅक्टर्स आपण वेगळ्या पद्धतीने कसं काढायचं ते बघतोय. तर नाऊ वी हॅव टू फाइंड को फॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. हा आपला मॅट्रिक्स ए आहे. तर आता पहिल्यांदा इथं मी काय करते, देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ मायनर्स, मी मायनर्सचा मॅट्रिक्स लिहून काढते इथं. आता बघा, मायनर्स तुम्हाला माहिती आहेत. पहिला एलिमेंटचा मायनर काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करून हा मायनर इथे मिळाला, तो मी लिहिला. त्यानंतर सेकंड एलिमेंटचा मायनर, प्रत्येक एलिमेंटचा आपण मायनर काढतो इथे. पहिला 1 1 1 2 1 3. आता 1 2 म्हटल्यानंतर काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळाला, हा मायनर मिळाला. त्यानंतर तिसरा एलिमेंट फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करून जो काही मायनर मिळेल तो मी इथे लिहून घेतला आहे. त्याच पद्धतीने पुढच्या एलिमेंटचे पण काढायचे आहेत. आता 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर काय मिळेल ते नंबर्स मी इथे लिहून घेते आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलममध्येच. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे हे 1 1 आणि 1 9 हे मायनर मी इथं लिहून घेतलं आहे. त्यानंतर 2 3 म्हणजेच सेकंड रो थर्ड कॉलम 1 1 1 4 मी इथं लिहून घेतलं आहे. आणि आता पुढच्या 3 एलिमेंट्सचं मायनर देखील याच पद्धतीने काढायचं आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम 1 1 1 3 आणि लास्ट एलिमेंट थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट करून जे काय मिळेल ते मायनर मी इथे लिहून घेतले. अशा प्रकारे मी इथं मॅट्रिक्स ऑफ मायनर्स लिहून घेतलेलं आहे. आता हे मॅट्रिक्स ऑफ मायनर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. विच इज इक्वल टू, कसा सिम्प्लिफाय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा पहिला जो काही मायनर आहे त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा, काय मिळेल 18 वजा 12. त्यानंतर दुसरा मायनर पहिल्या रोमधला दुसरा, त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय मिळेल 9 - 3. त्यानंतर पहिल्या रोमधलाच तिसरा मायनर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय मिळेल 4 - 2. ते मी इथं लिहून घेतलं आहे इक्वल टूच्या पुढे. सिमिलरली आता सेकंड रोमध्ये ह्या 3 मॅट्रायसेस 3 मायनर्स यांचं मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला हे असे 3 ब्रॅकेट्स मिळतील 9 - 4 9 - 1 आणि 4 - 1. त्याचबरोबर थर्ड रोमध्ये जे 3 मायनर्स आहेत तिथे देखील क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला इथे हे 3 ब्रॅकेट्स मिळतील 3 - 2 3 - 1 आणि 2 - 1. तर अशा प्रकारे हे मायनर्स आपण सिम्प्लिफाय केलेत. आता वजाबाकी करायची आहे, काय मिळेल आपल्याला मॅट्रिक्स ऑफ मायनर्स 18 - 12 म्हणजे 6, 9 - 3 म्हणजे 6, 4 - 2 म्हणजेच 2. फर्स्ट रो लिहून घेतला आहे आपण. सेकंड रो यांचं सबट्रॅक्शन करा, काय मिळेल 5 8 आणि 3. त्यानंतर थर्ड रो यांचं देखील इथे वजाबाकी करा, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये काय मिळेल 1 2 1. अशा प्रकारे आपण मॅट्रिक्स ऑफ मायनर्स इथे मिळवलं आहे. पण आपल्याला मॅट्रिक्स ऑफ मायनर काढायचा आहे का, नाही, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स काढायचे आहेत. तर आता हे मायनर काढल्यानंतर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स काढायचा आहे, तो या पद्धतीने. या को फॅक्टर मॅट्रिक्समध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता. हे जे काही 4 एलिमेंट्स मी ग्रीन सर्कलने दाखवले आहेत त्यांचे साईन जे आहेत त्यांचे चिन्ह बदललेले आहेत. कशावरून, तर आपण अशा प्रकारे साईन कन्व्हेन्शनने मल्टिप्लाय करतो आहे. फर्स्ट एलिमेंटला म्हणजे मायनर काढल्यानंतर त्याला प्लसने मल्टिप्लाय करतो आहे,
तर या साइन कन्व्हेन्शननुसार जो काही तुमचा मॅट्रिक्स ऑफ मायनर येईल तिथे अशा प्रकारे तुम्हाला या साईनने मल्टिप्लाय करायचं आहे. जो काही मॅट्रिक्स ऑफ मायनर येईल त्याला या मी इथे साइन कन्व्हेन्शन दाखवले येलो कलरमध्ये, तसे तुम्ही इथे मल्टिप्लाय करू शकता. म्हणजेच जे काही मी सर्कल करून दाखवलेली आहे इथे एलिमेंट्सना, त्या एलिमेंट्सचे साइन चेंज होतील, फक्त बाकीचे एलिमेंट्स आहे तसे राहतील. ओके, समजतंय? फक्त इथे साइन कुठे द्यायचं आणि काय द्यायचं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे स्टेप नंबर 3 वेगळ्या पद्धतीने सॉल्व करणं हेच आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याबद्दल काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. नसेल समजलं तर तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून व्हिडिओ बघू शकता. ओके, तर हा झाला स्टेप नंबर 3 वेगळ्या प्रकारे कसा सोडवायचा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स कसं फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर पुढचे स्टेप जे आहेत ते ॲज इट इज असणार आहेत. तोच मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स मी इथे लिहिला आहे, त्याचा ट्रान्सपोज घेतला आहे आणि ॲडजॉईंट काढलेला आहे. ॲडजॉईंट काढल्यानंतर ए इनवर्स फॉर्म्युला वापरून काढायचा आहे, जो की आपण मागे जो केलं आहे तोच. आणि शेवटचा जो स्टेप आहे तो पण ॲज इट इजच आहे. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. 2 मॅट्रिसेसची मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्या बाहेर असलेल्या नंबरने आत मल्टिप्लाय करायचा आहे. तर थर्ड स्टेप मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स फाइंड आउट करणं कसं, त्याची मी एक वेगळी मेथड इथे तुम्हाला दाखवली आहे. आय होप की तुम्हाला ती सोपी वाटली असावी. नसेल वाटली तर अगोदरच्याच मेथडने तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण 2 वेगळ्या प्रकाराने एकच एक्झाम्पल सॉल्व केलं आणि एक एक्झाम्पल, अशा प्रकारे 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत. तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी इथे होमवर्क क्वेश्चन्स दिले आहेत, 2च एक्झाम्पल्स दिले आहेत. हे एक्झाम्पल्स तुम्ही मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनी सॉल्व करायचे आहेत आणि या दोन्ही क्वेश्चन्सचे मॅट्रिक्स एक्स म्हणजेच XYZच्या व्हॅल्यूज काय येत आहेत ते तुम्ही मला सॉल्व करून एक्झाम्पल्स पाठवायचे आहेत. सो थँक्यू.